नमस्कार मित्रांनो, स्वामी मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा ऐकणार आहोत. त्यामधील भाग पहिला. चला तर मग गोष्ट सुरू कर. औरंगाबाद म्हणजे आताच्या संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात गोदावरी गाठी वसलेले आप्पेगाव. तिथे गोविंदपंत कुलकर्णी राहत होते. आप्पेगावच्या परिसरात 11 गावांचे वंश परंपरेने चालत आलेले कुलकर्णी पद त्यांच्याकडे होते. घरात सुबत्ता होती, चौसोटी वाडा होता, नोकर चाकर, पैसा अडका, सोने नाणे सारे काही भरभरून होते. परंतु एकाच गोष्टीची कमी होती. गोविंदपंत आणि मीरामाईंना मुले नव्हते. अनेक वर्ष व्रतवैकल्य, नवस सायास, उपवास तपास सारे सुरू होते, परंतु परमेश्वराची काही कृपा दृष्टी होत नव्हती. तरीही उभयतांची परमेश्वरावर अपार श्रद्धा होती. एक ना एक दिवस परमेश्वर आपल्याला प्रसन्न होईलच असे वाटत होते. त्यामुळे नित्यनियमाप्रमाणे व्रतवैकल्य, उपवास तपास, पारायणे सुरूच होते. एका वर्षी गुरुपौर्णिमेला त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करण्याचे ठरवले. दत्त जयंतीला त्या पारायणाचा समाप्तीचा दिवस होता. त्या दिवशी अंगणात एक नाथपंथीय साधू आले. त्यांच्यासोबत 4 शिष्यगण होते. त्या सर्वांच्या मुखावरील अलौकिक तेज पाहून गोविंदपंतांना समजून गेले, हे कोणतरी साधू महाराज आहेत. त्यांच्या मस्तकावर जटाभार होता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या, भव्य कपाळावर भस्म लावलेले होते, एका हातात कमंडलू तर दुसऱ्या हाती दंड. गोविंदपंतांनी साधू महाराजांना ओळखले. ते श्री गहिनीनाथ होते. डोळा उभयतांनी नमस्कार केला. साधू महाराजांना भोजन दिले. भोजन करून साधू महाराज निघत होते. गोविंदपंत आणि मीरामाई यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. एवढ्या साधू महाराजांचं लक्ष दोघांच्या चेहऱ्याकडे गेला. दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, पण डोळ्यात वेगळेच भाव होते. चिंता, काळजी दिसत होती. श्री गहिनीनाथांनी अंतर्ज्ञानाने त्यांचे दुःख ओळखले. श्री गहिनीनाथांनी डोळे मिटले, शंकनाद केला आणि नंतर आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म मीरामाईंच्या हातावर ठेवला. म्हणाले, बेटा हे घे, श्री दत्तात्रयांचा प्रसाद आहे. तुला पुत्ररत्न प्राप्त होईल. आशीर्वाद देऊन श्री गहिनीनाथ व शिष्यगण वाड्याबाहेर पडले. थोड्याच दिवसांनी मीरामाई गर्भवती झाल्या. यथाकाल प्रसूत झाल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. श्री गहिनीनाथांचा आशीर्वाद सत्य झाला. स्त्री जन्माचे सार्थक झाले. श्री गुरुदत्तांच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली. मीरामाई आणि गोविंदपंतांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. या आनंदाचे प्रतीक म्हणून मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले. विठ्ठल जसा मोठा होत होता, सवंगड्यांसोबत तो वाड्यात खूप खेळत होता. त्याच्या मागे मागे फिरता फिरता मीरामाई अगदी दमून जात होत्या. वाड्याचं अगदी गोकुळ झालं होतं. विठ्ठलाच्या बाललीला पाहून आई वडिलांचा खूप आनंद होत होता. बघता बघता विठ्ठल 8 वर्षांचा झाला. त्याची मुंज झाली. यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे विठ्ठलाला पैठण येथील गुरुकुलात पाठविण्यात आले. विठ्ठल तेथे 12 वर्ष विद्यार्जन करणार होता. पैठणला त्याचे मामा मामी होते, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नव्हते. परंतु शेवटी आईचेच काळीच होते ना. आपल्यापासून विठ्ठल 12 वर्ष दूर राहणार ह्या विचाराने त्यांचे अश्रू थांबत नव्हते. विठ्ठल पैठणला गुरुकुलात आला. वेद, उपनिषदे, 18 पुराणे, रामायण, महाभारत यांचे अध्ययन सुरू झाले. 12 वर्षांनी विठ्ठल आप्पेगावी आपल्या घरी परतला. सर्वांना आनंद झाला.
परंतु पूर्वीचा आणि आताचा विठ्ठल यात जमीन आसमानाचा फरक पडला होता. हा फरक आई वडिलांच्या लगेच लक्षात आला. परंतु खूप कमी बोलत होता. मित्रांमध्ये पण जात नव्हता. सतत ग्रंथ वाचन करायचा. नदीवर जाऊन ध्यान लावून बसायचा. कोणत्या तरी विचारात मग्न असायचा. विठ्ठल आता 20 वर्षांचा झाला होता. आई वडिलांच्या मनात त्याच्या लग्नाचा विचार सुरू झाला. गोविंद पंतही आता थकले होते आणि कुलकर्णीपणाचे कामही ते विठ्ठलकडे सोपविणार होते. त्याने विठ्ठल जवळ लग्नाचा विषय काढला. तो आई वडिलांना म्हणाला, मला अजून वेद ग्रंथांचा सखोल अभ्यास करायचा आहे. मला वर्ण व्यवस्था बदलायची आहे. सामान्यांची पिळवणूक थांबवायची आहे. मी वर्षभर तीर्थयात्रा करताना विविध ग्रंथ अभ्यासणार आहे. 1 वर्षाने परत आल्यावर मी नक्कीच लग्न करेन. एकुलता एक मुलगा 1 वर्षाने तर परत येणारच आहे. मग त्याला नाराज तरी करून कसे चालेल? असा आई वडिलांनी विचार करून विठ्ठलला तीर्थयात्रेत जाण्याची परवानगी दिली. शिवाय श्री गहनीनाथांनी तुमचा पुत्र आणि त्याचे पुत्र कीर्तिवंत होतील, कुळाचे नाव उज्ज्वल करतील असे सांगितलेच होते. त्यामुळे विठ्ठल परत येऊन संसार करणारे उघडच होते. शुभ मुहूर्तावर आई वडिलांचा निरोप घेऊन विठ्ठल तीर्थयात्रेला निघाला. आपले घर गाव क्षणाक्षणाला दूर जात होते. एक तीर्थाला भेट होत होती. द्वारका, सोमनाथ, वणीची सप्तशृंगी, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली पंचवटी, तपोवन, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, भीमाशंकर ही स्थळे पाहत, तेथील निसर्ग सौंदर्य पाहत, तीर्थाचे महात्म्य ऐकत विठ्ठल गावोगावी फिरता फिरता श्री क्षेत्र आळंदी येथे आला. आळंदीचे पूर्वीचे नाव अलंकापुरी असे होते हे त्याला समजले. विठ्ठलाला तो परिसर खूपच आवडला. तो इंद्रायणीच्या तीरावर असलेल्या धर्मशाळेत राहील. तर मित्रांनो, ह्याच्या पुढील भागात विठ्ठल कोणाकडे राहिला, त्याचे लग्न कोणासोबत झाले हे ऐकायला नक्की मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. कथा ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग 2 मध्ये पुढील गोष्ट ऐकायला मिळेल. धन्यवाद.